नमस्कार. मी डॉक्टर विनायक लक्ष्मण बापट गोवा विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. बापट विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आज गोव्याची जी मराठी परंपरा आहे त्याच्याबद्दल आपणाशी थोडंसं विचार करणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोवा हा जो प्रांत आहे तो जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत होता. परंतु या गुलामगिरीत देखील आपल्या ज्या भाषिक अस्मिता आहेत किंवा भाषिक परंपरा आहे, भाषिक संस्कृती हे टिकवून ठेवण्याचं काम गोमंतक यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. गोव्याची जर मराठी परंपरा आपल्याला बघायची असेल तर आपल्याला जवळजवळ 700-800 वर्षापूर्वीचे शिलालेख या ठिकाणी सापडतात. शिलालेखांच्या माध्यमातून मराठीचं अस्तित्व हे गोमंतकात किती प्राचीन काळापासून आहे हे आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी आणखी 2 जे संदर्भ आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये टकालेखन हा जो प्रकार आहे, मला वाटतं इतर महाराष्ट्रात कुठेही न सापडलेलं असे टाक्याने विणलेलं काम आणि त्याचा जो एक लेख असतो कापडलेख, अशा प्रकारचा टका हे गोमंतकात सापडलेले आहेत. त्यांचं अजूनही वाचन केलं जातं. त्यामुळे असे वेगळ्या प्रकारचे आणि हे मराठीमध्ये आहेत. तर हे फार लक्षात घेण्यासारखं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या ठिकाणचं सांगता येतं. पहिलं जे श्रीकृष्ण चरित्र मराठीतलं आहे ते गोमंतकामध्ये लिहिलं गेलं होतं आणि तेही एकनाथांच्या श्रीकृष्ण चरित्राच्या बऱ्याच अगोदर म्हणजे 1530 मध्ये कृष्णदास शामा याने श्रीकृष्ण चरित्र कथा ही सगळ्यात अगोदर गोव्यामध्ये लिहिलेली होती. वा वा. आणि या ठिकाणी लक्षात घेण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचे जे गुरु होते ते पंढरपूरचे होते. त्याच्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र आणि मराठी यांचा जो सांस्कृतिक अनुबंध आहे तो जवळजवळ 600-700 वर्षापासून निरंतर चालत आलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी गोव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येतं की निवृत्ती, ज्ञानदेव यांचं नाव घेऊन गोमंतकातल्या काही जणांनी आपलं लेखन केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं त्या काळामध्ये कदाचित या मोठ्या संतांची नावं घेतली तर आपलं लेखन वाचलं जाईल अशाही संदर्भात ते लेखन असेल. पण अशा प्रकारचे काही लेखक आपल्याला त्या काळात गोव्यामध्ये सापडतात. त्यामुळे अगोदरपासून गोव्याच्या सांस्कृतिक संदर्भामध्ये गोव्याची सांस्कृतिक अभिसरणाची भाषा ही मराठीच होती हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतरच्या काळात देखील अर्थात पोर्तुगीजांच्या राजवटीमध्ये या ठिकाणी अक्षरशः हजारो ग्रंथ जाळले गेले. बर. या ठिकाणच्या मराठी लेखकांना किंवा जे मराठी पुराणिक होते, कीर्तनकार, कारण याची खूप मोठी गोव्यात परंपरा होती. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार हे गोव्यात येत असत त्या ठिकाणी. कारण अनेक जी गोव्यातली एका अर्थानं ती देवभूमी होती. असंख्य मंदिरं या ठिकाणी होती आणि त्याच्या माध्यमातून ही मराठीची सेवा त्या ठिकाणी होत होती. आणि त्यांना हाकलून देण्यात आलं, अनेकांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं. या गोष्टी त्या ठिकाणी तेव्हा झाल्या आणि त्याच्यामुळे दुसरं म्हणजे मराठीबद्दल वाचणं करणं याच्यावर बंदी देखील घालण्यात आलेली होती. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मराठीतनं लेखन नंतरच्या काळात फार होऊ शकलं नाही. परंतु या ठिकाणी आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला जे ख्रिस्ती धर्मप्रसारक होते त्यांना असं वाटलं की आपल्या धर्माचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण लेखन केलं पाहिजे. तर त्यासाठी देखील त्यांनी मराठी भाषेमध्येच ग्रंथ रचना केली आणि ख्रिस्त पुराण हा ग्रंथ मराठीमध्ये लिहिला गेला. आज त्याला आपण ख्रिस्ती मराठी वाङ्मय असं म्हणतो. आणि तो ग्रंथ त्याला मराठीतच लिहावा लागला. आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये जे सांगितलंय ते फार महत्त्वाचं आहे की त्यांची सभा भरलेली असताना त्यांच्या याच्यामध्ये लोकांनी मागणी केली की आमचे जे धर्मग्रंथ होते ते तुम्ही नाहीसे केलेत आणि आम्हाला प्रतिपुस्तकं तुम्ही दिली नाहीत. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये एक आध्यात्मिक पोकळी निर्माण झालेली आहे. तुम्ही आम्हाला प्रतिपुस्तकं द्या
आणि प्रतिपुस्तकं म्हणून ख्रिस्त पुराण मराठीत लिहिलं गेलं याच्यातला सरळ अर्थ आहे या अगोदरचं जे धार्मिक वाङ्मय गोमंतकामध्ये होतं ते सगळं मराठीमध्ये होतं आणि त्याचं लेखन त्याच्यानंतर ख्रिस्त पुराणानंतर आणखी 2-3 ग्रंथ हे काही पादरींनी मराठीमध्ये लिहिले. त्याच्यानंतर सोयरोबानाथ आंबी हे नाव सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी परत सोयरोबानाथ आंबे यांचं एक वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारचं असं आहे की ते नाथपंथाचे आहेत. म्हणजे मराठीमध्ये नाथपंथाची साहित्य निर्मिती अगदी सुरुवातीला जर आपण थोडीशी बघितली अवधूत गीता वगैरे अशा प्रकारचं काही, नंतरच्या काळामध्ये नाथ संप्रदाय म्हणून रचना झालेली दिसत नाही. नाथ संप्रदायाचा प्रभाव बाकी सगळ्या पंथांवर असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु सोयरोबानाथांनी नाथपंथीय म्हणून साहित्य निर्मिती केली हे त्या काळाच्या दृष्टीनं खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि नुसतं गोमंतकामध्येच नव्हे तर ते उत्तर भारतामध्ये जाऊन त्यांनी हिंदीमध्ये देखील पुन्हा काही पदरचना केलेली आहे. त्याचप्रमाणे एकूण वेदांतावर भाष्य करणारी जे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते अत्यंत कमी वेळामध्ये त्यांनी सगळे हे रचना केलेली आहे. असं म्हटलं जातं की अनेक त्यांचं जे लेखन होतं ते त्यांनी फणसाच्या पानावर केलेलं होतं आणि एकदा त्यांच्या आईनं ते शेकोटी करण्यासाठी म्हणून पेटवून दिलं. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पदरचना करणारे, गीतरचना करणारे आणि त्याच्यामधनं आध्यात्मिक जागृती मोठ्या प्रमाणात करणारे अशा प्रकारचे हे संत या ठिकाणी गोमंतकामध्ये होऊन गेले. आणखी झुलवे लेखनाची एक वेगळी परंपरा गोमंतकामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे अगोदर गोमंतकामध्ये अजूनही उत्सवांमध्ये पालख्या होतात आणि त्या पालख्यांच्या समोर हे झुलवे म्हटले जात असत. तर त्याच्या प्रकारचं लेखन हे गोमंतकामध्ये केलं गेलं. झुलवे अनेक जणांनी लिहिले. हे वेगळ्या प्रकारचं लेखन त्या ठिकाणी गोमंतकामध्ये होतं. त्याच्यानंतरच्या गोमंतकीय परंपरांमध्ये फार महत्त्वाची एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला पोर्तुगालमध्ये रिपब्लिक स्थापन झालं, मला वाटतं 1920च्या दरम्यानचा तो काळ आहे, 1910 किंवा 1920, तर त्याच्यानंतर गोमंतकामध्ये काही थोडीशी मुभा मिळाली आणि त्याच्यामध्ये शिक्षण आणि वर्तमानपत्र काढणे हे 2 या ठिकाणच्या लोकांना संधी मिळाली. आणि त्यावेळेला गोव्यामध्ये ज्या ज्या शाळा सुरू झाल्या त्या सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. म्हणजे त्या ठिकाणचं ही मराठी परंपरा आणि संस्कृतीची आणि शिक्षणाची भाषा ही गोमंतकामध्ये मराठी होती. त्यावेळेचे जे द्रष्टे लोक या ठिकाणी होते त्यांनी ज्या संस्था काढल्या त्या सगळ्या मराठी माध्यमाच्या काढल्या आणि आज गोमंतकामध्ये किमान 2 ते 3 अशा प्रकारच्या मराठी माध्यमाच्या संस्था आहेत की ज्यांची स्थापना 100 वर्षापूर्वी झालेली आहे आणि आजही त्या शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे ही मराठीची मोठी जी, कारण हे अगोदरची जर परंपरा नसती तर त्यांनी शाळा 100% मराठीमध्ये काढल्या नसत्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं, जेव्हा नियतकालिकं काढली गेली त्या सर्व नियतकालिकं जी होती ती सगळी ही मराठीमध्ये आणि पोर्तुगीजमध्ये अशी अनेक जणांनी काढली. म्हणजे ज्या प्रकारे या ठिकाणी अगोदर इंग्रजी आणि मराठी अशा प्रकारची नियतकालिकं सुरुवातीला निघाली होती. दर्पणचं पण आपल्याला उदाहरण माहिती आहे. परंतु या ठिकाणी गोपू हेगडे देसाई असतील किंवा इतर आणि सगळ्यांनी जी भारतकार गोपू हेगडे देसाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं लेखन अत्यंत ज्वलंत, म्हणजे एका अर्थानं गोव्याचे टिळक असं त्यांना म्हटलं जातं. इतक्या सुंदरपणानं त्यांनी लेखन आणि विविध विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याच म्हणजे ह्या सगळ्यांनी जी वर्तमानपत्र सुरू केली ती मराठीमध्ये केली. कारण परत एकदा आहे, वाचनाची, संस्कृतीची, अभिसरणाची भाषा ही त्यावेळेला मराठीच होती आणि म्हणून ही सगळी नियतकालिकं ही मराठीमध्ये सुरू झाली. आणि ती परंपरा आज जर आपण बघितली तर आजही मराठीमध्ये गोमंतकामध्ये जवळजवळ 10 नियतकालिकं चालतात. कारण याचा अर्थच असा आहे की अजूनही संस्कृतीची आणि याची भाषा म्हणून मराठीच गोमंतकामध्ये आहे. मी फार वेगळ्या प्रकारची एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगतो की मराठीच्या संदर्भात ती फार महत्त्वाची आहे की ऑन कॅम्पस गोवा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये मराठीसाठी जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे महाराष्ट्राच्या कुठच्याही युनिव्हर्सिटीच्या ऑन कॅम्पसवर विद्यार्थी नाहीत. आमच्या कॅम्पसवर जवळपास 55 विद्यार्थी, हे 55 पेक्षा जास्ती, जवळजवळ 60च्या जवळ विद्यार्थी हे ऑन कॅम्पस शिक्षण घेणारे आहेत.
आणि ही खूप मोठं आणि एका अर्थानं ती संख्या आमची दरवर्षी वाढत सुद्धा आहे. त्यामुळे गोव्यामध्ये मराठीच्या बद्दलचं जे प्रेम, आपुलकी आणि या ठिकाणचा जो बहुजन समाज गोमंतकाचा आहे त्याला अजूनही मराठीबद्दलची प्रचंड आत्मीयता आणि तळमळ आहे. आणि तो आपल्या कृतीतून दुसरंही लक्षात घेतलं पाहिजे, गोमंतकाचं जे लोकसाहित्य आहे त्या लोकसाहित्यामध्ये देखील आपणाला मराठी कोकणी यांचा अतिशय सुरेख संगम दिसून येतो. त्यामुळे लोकपरंपरेतनं मराठी कशा प्रकारची झिरपत आपल्यापर्यंत आलेली आहे हे देखील आपल्याला या सगळ्यामधनं कळू शकतं. आजही गोमंतकामध्ये मराठीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला माहिती आहे इंग्रजीचं आक्रमण सगळीचकडे होतं आहे, परंतु अजूनही प्राथमिक शिक्षण म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे की डॉक्टर के.ब. हेडगेवारसारखे जे विद्यालय आहे मराठी माध्यमाच्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी रात्रीपासून रांगा लागतात. ही वस्तुस्थिती आहे. एकूण शिक्षणाच्या बाबतीत आजही मराठी त्या ठिकाणी आहे. अर्थात मराठीच्या विरुद्ध जे त्याला स्थान मिळालं पाहिजे किंवा राजभाषेचं स्थान गोमंतकात मिळालं पाहिजे ते अजून मिळालेलं नाही. त्याच्यासाठी गोमंतके निश्चित आपला जो लढा आहे तो देत आहे. परंतु गोव्यातल्या मराठीचं स्थान हे अत्यंत प्रबल असं आहे आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात गोमंतकात साहित्य निर्मिती झाली. बोरकर किंवा बाकीचे सगळे जे गोमंतके कवी आहेत ते आपल्याला सगळे माहितीच आहे. आणि मी मुद्दामून सांगेन 90 नंतरच्या काळात सुद्धा गोमंतकामध्ये मुख्य धारेशी समांतर अशा प्रकारचं लेखन करणारे अनेक लेखक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि ते आपलं लेखन करत आहेत. त्यामुळे एकूण गोमंतकाची मराठी एक अत्यंत समृद्ध परंपरा आहे आणि ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावी या दृष्टीनं हे मी या ठिकाणी बोललेलो आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपला जो हा चॅनल आहे तो तुम्ही सगळेजण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.